विद्यालय भाळवणी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आम्ही 7वी क च्या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर जनरल नॉलेजचे प्रश्न सादर करणार आहोत। तुम्हाला हे प्रश्न उपयुक्त वाटल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। इनपुट डिव्हाइस कोणते आहे? इनपुट डिव्हाइस हे माऊस आहे। प्रश्न, सीपीयूचा फुल फॉर्म काय आहे? उत्तर, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। प्रश्न, संगणकाचे जनक कोण? उत्तर, संगणकाचे जनक चार्ल्स बेबेज आहेत। प्रश्न, संगणकाच्या माऊसचा शोध कोणी व कोणत्या साली? संगणकाच्या माऊसचा शोध डग्लस एंजेलबार्ट यांनी 1964 मध्ये संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली? उत्तर, 4 ऑक्टोबर 1919 या साली झाली। रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर, कर्मवीर भाऊराव पाटील। रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या शुभ मुहूर्तावर झाली? उत्तर, विजयादशमी। छत्रपती शाहू बोर्डिंगची स्थापना कोणत्या साली झाली? 1959। कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? उत्तर, रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह वटवृक्ष। मानवी शरीरात एकूण किती हाडे आहेत? उत्तर, 600। रयत शिक्षणचे रयत माऊली कोणास मानले जाते? रयत शिक्षणचे रयत माऊली लक्ष्मीभाऊराव पाटील यांना मानले जाते। आपल्या शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणत्या अवयवात असतो? उत्तर, मांडी। मानवी शरीरातील छोट्या आतड्यात सर्वात लहान हाड कोणते? कानातील स्टेप। चव ओळखण्यासाठी कोणत्या अवयवाचा वापर करतात? उत्तर, जीभ। प्रश्न, मानवाला किती दात असतात? उत्तर, 32। प्रश्न, स्नायूंच्या अभ्यासाला काय म्हणतात? मायोलॉजी। मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे हाड? उत्तर, फिमर। माणसाच्या शरीरात एकूण किती लिटर रक्त असते? उत्तर, 5 ते 6 लिटर। मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव त्वचा। कोणता अवयव आपल्याला नियंत्रित ठेवण्याचे काम करते? उत्तर, मेंदू। रक्तविसरण ब्लड सर्क्युलेशन करण्याचे मुख्य कारण? मानवाच्या मोठ्या काय प्रसिद्ध आहे? उत्तर, संत्री। त्यासाठी किती कालावधी लागला? उत्तर, संविधान बनण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला। तेल उत्पादनात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता? उत्तर, जळगाव। भारतात किती केंद्रीय मंत्रालय आहेत? उत्तर, 1873 मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर, फुले। भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत? डॉक्टर मांडविया। महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री कोण? पंकजा मुंडे। संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राइब करा।